हॅलो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाइनमेंट प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. इथे मी एक असाइनमेंट प्रॉब्लेम घेतला आहे. सॉल्व द फॉलोइंग असाइनमेंट प्रॉब्लेम यूजिंग हंगेरियन मेथड. असाइनमेंट प्रॉब्लेम बघा, याचं स्ट्रक्चर तुम्हाला रो अँड कॉलममध्ये दिसणार आहे. असाइनमेंट प्रॉब्लेम 2 टाईपचे असतात. एक तर बॅलन्स असतो, एक अनबॅलन्स असतो. बॅलन्स असाइनमेंट प्रॉब्लेममध्ये नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स सेम असणार आहे. इथे बघा, रोज किती आहे 4 अँड कॉलम्स ABCD 4. मग हा बॅलन्स टाईपचा असाइनमेंट प्रॉब्लेम झाला. आपण तो सॉल्व करणार आहोत हंगेरियन मेथडने. सोल्युशन बघूया याचं आता. सोल्युशन ॲप्लाइंग हंगेरियन मेथड. फर्स्ट स्टेप असणार आहे याची रो रिडक्शन. रो रिडक्शनमध्ये काय असणार आहे? सिलेक्ट द लोवेस्ट एलिमेंट ऑफ each row and subtract it from the other elements of that row. इथे बघा, असाइनमेंट प्रॉब्लेममध्ये प्रत्येक रोमधून आपल्याला स्मॉलेस्ट लोवेस्ट एलिमेंट सिलेक्ट करायचं आहे. फर्स्ट रोमध्ये बघा, स्मॉलेस्ट एलिमेंट इज 40. 40 हा एलिमेंट आपल्याला सर्व एलिमेंट्समधून मायनस करायचा आहे. इथे बघा 45 मायनस 40, 40 minus 40, 50 minus 50, 67 minus 40. बघा, नेक्स्ट स्टेपमध्ये रो रिडक्शनमध्ये सेम स्ट्रक्चर काढलेले मी, कॉलम अँड रोज. इथे आपला न्यू मॅट्रासेसमध्ये रो रिडक्शन केल्यावर जेही आन्सर येईल ते आपल्याला इथे टाकायचं आहे. फर्स्ट बघा, स्मॉलेस्ट एलिमेंट 40, 45 मायनस 40, इथे येणार आहे तुमचे 5. 40 मायनस 40, इथे येणार आहे तुमचे 0. 50 मायनस 40, 10. 67 मायनस 40, 27. सेकंड रोमध्ये बघा, स्मॉलेस्ट एलिमेंट इज 42. 42 सबस्ट्रॅक्ट फ्रॉम ऑल एलिमेंट्स. 57 मायनस 42, 57 मायनस 42, 50. नेक्स्ट एलिमेंट 42 मायनस 42, 0. 42 minus 42, 0. Next 63 minus 42 येणार आहे 21. and next 55 minus 42 येणार आहे 30. थर्ड कॉलमला बघा, थर्ड कॉलममध्ये स्मॉलेस्ट एलिमेंट आहे तुमचा 48. 49 minus 48, 1. Next 51 minus 48, 3. 48 minus 48, 0. 64 minus 48, 60. फोर्थ कॉलमसाठी बघा, स्मॉलेस्ट एलिमेंट इज 41. 41 minus 41, 0. 45 minus 41, 4. 60 minus 41, 19. 55 मायनस 41 येणार आहेत 40. बघा, रो रिडक्शनमध्ये काय केलं आपण की प्रत्येक रोमधून आपण स्मॉलेस्ट एलिमेंट मायनस केला आणि न्यू मॅट्रासेस आपण इथे ड्रॉ केला. नेक्स्ट स्टेप असणार आहे याची कॉलम रिडक्शन. कॉलम रिडक्शनमध्ये काय असणार आहे? सिलेक्ट द लोवेस्ट एलिमेंट ऑफ each column and subtract it from the other elements.
इथे बघा, आता आपण ड्रॉमधनं स्मॉलेस्ट एलिमेंट मायनस केला होता. आता कॉलम कन्सिडर करायचं. इथे कॉलममध्ये स्मॉलेस्ट एलिमेंट आहे बघा, फर्स्ट कॉलममध्ये 0. 0 असल्यामुळे 0 आपण प्रत्येक एलिमेंटमधून मायनस केला तर डिजिट तेच येणार आहेत. 5 मायनस 0 5 येणार आहे. 15 मायनस 0 सेम 50. 1 मायनस 0 1 0 मायनस 0 0. नेक्स्ट कॉलममध्ये बघा, स्मॉलेस्ट एलिमेंट 0 0 0. 3 मायनस 0 3. 4 मायनस 0 4. नेक्स्ट कॉलममध्ये बघा, इथे 0 आहे स्मॉलेस्ट एलिमेंट. 10 मायनस 0 10. 21 मायनस 0 21. 0 मायनस 0 0. 19 मायनस 0 19. फोर्थ कॉलममध्ये बघा, स्मॉलेस्ट एलिमेंट इज 30. 30 आपल्याला सर्व एलिमेंट्समधून मायनस करायचे आहेत. 27 मायनस 13. आन्सर इज 14. 13 मायनस 30 0. 16 मायनस 13 3. 14 मायनस 30 1. आता न्यू मॅट्रिसेस आपण काढला. एक तर रो रिडक्शनचा अँड सेकंड स्टेप असणारे आपला कॉलम रिडक्शनचा. थर्ड स्टेप असणारे आपली की आपल्याला ड्रॉ मिनिमम नंबर ऑफ लाईन्स टू कवर ऑल झिरोज. ड्रॉ लाईन्स मेकिंग द मिनिमम नंबर ऑफ लाईन्स कवरिंग ऑल झिरोज. आपला कॉलम रिडक्शनचा जो मॅट्रिसेस आला होता, सेम आपण मॅट्रिसेस इथे घेतलेला आहे. व्हॅल्यू त्याच घेतल्या आहे कॉलम अँड रोजच्या. आता आपला रूल काय आहे की ज्या रोज अँड कॉलममध्ये मॅक्झिमम 0 आले आहेत ते आपण 1 लाईनमध्ये कवर करणार. हे बघा, इथे कॉलम बी मध्ये 2 0 आहेत. आपण याच्यासाठी 1 लाईन ड्रॉ केली. नंतर बघा, इथे सेकंड रोमध्ये एक 0 आहे. याला तुम्ही हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल कोणतीही लाईन इथे ड्रॉ करू शकता. थर्ड रोमध्ये एक 0 आहे. त्याला कवर करण्यासाठी आपण एक लाईन देणार. अँड फोर्थ रोमध्ये त्याला कवर करण्यासाठी अजून एक आपण लाईन इथे ड्रॉ केली. हियर नंबर ऑफ लाईन्स 1 2 3 4. number of lines equal to number of columns or rows. number of lines किती तिथे 1 2 3 4 and columns किती 1 2 3 4 and rows is 1 2 3 4. Condition is satisfied. So solution is optimal. Next step, assignment can be made by scanning all zeros. सेम आपल्याला स्ट्रक्चर इथे ड्रॉ काढायचं आहे. जिथे आपण हे 0 दिलेले आहेत तिथे आपण त्या मेनला टास्क असाइन करणार आहोत. स्ट्रक्चर आपण सेम काढणार. 5 15 1 0 0 0 3
4 10 21 0 19 14 0 3 1. असाइनमेंट कशी देणार आपण? फर्स्ट मेनला 0 बघा, बी कॉलम, बी कॉलममध्ये तो बी टास्क आपण फर्स्ट पर्सनला देणार. सेकंड पर्सनला बघा 2 अपॉर्च्युनिटी आहेत, बी अँड डी. बट बी आपण 1 पर्सनला असाइन केला आहे, तर बी आपण इथे क्रॉस करणार. सेकंडसाठी 1 टास्क अवेलेबल आहे ते डी. तिसरं टास्क सी अँड फोर्थ नंबरसाठी टास्क असणारे ए. ऑप्टिमल सोल्युशन काय असणार आहे? मेन टास्क अँड कॉस्ट 1 2 3 4. 4 इथे आहेत मेन. 1 पर्सनसाठी टास्क असाइन केला आपण, 1 साठी बी. सेकंड पर्सनसाठी डी. थर्ड पर्सनसाठी सी. फोर्थसाठी टास्क आहे ए. त्याचे व्हॅल्यू बघा आता. 1 साठी बी टास्क आपण क्वेश्चनमध्ये जो मॅट्रिसेस होता तिथं आपण ॲक्च्युअल जी कॉस्ट आहे ती इथे घेणार आहोत. क्वेश्चन बघा फर्स्ट आपलं इथे. फर्स्ट बी साठी 40. बी साठी असणारी आपली कॉस्ट 40. 2 साठी डी 55. 2 साठी डी 55. 3 साठी सी. 3 साठी सी 48 अँड 4 साठी ए 41. टोटल कॉस्ट आपण करणार आहोत. टोटल कॉस्ट आले 184. ही आपली टोटल असणार आहे. स्टेप्स बघून घ्या पुन्हा एकदा. प्रॉब्लेम दिलेला आहे, रो रिडक्शन आपण फाइंड केला. रो रिडक्शनमध्ये स्मॉलेस्ट इलेमेंट आपण मायनस केला. सेकंड स्टेप असणार आहे कॉलम रिडक्शन. कॉलम रिडक्शनमध्ये स्मॉलेस्ट इलेमेंट आपण प्रत्येक कॉलममधून मायनस केला अदर इलेमेंट्समधून. त्यानंतरची स्टेप्स असणार आहे ड्रॉ लाईन्स. मिनिमम नंबर ऑफ लाईन्स आपण ड्रॉ केल्या, त्याच्याने ऑल झिरोज कवर केले. नंबर ऑफ लाईन्स इक्वल टू नंबर ऑफ कॉलम कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर सोल्युशन हे ऑप्टिमल असणार आहे. ऑप्टिमल सोल्युशन आल्यावर आपण नेक्स्ट स्टेपमध्ये आपण टास्क असाइन करणार. टास्क असाइन केल्यानंतर ऑप्टिमल सोल्युशन अँड टोटल कॉस्ट करणार आहोत. हे झालं असाइनमेंट प्रॉब्लेमचं आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. बॅलन्स असाइनमेंट प्रॉब्लेम आपण फर्स्ट सॉल्व केला, तोही बॅलन्सच होता. सेकंड प्रॉब्लेम बॅलन्स आहे कारण की इथे नंबर ऑफ कॉलम्स 4 अँड नंबर ऑफ रोज 4. फर्स्ट स्टेप असणार आहे रो रिडक्शन. सिलेक्ट द लोवेस्ट एलिमेंट ऑफ ईच रो अँड सबस्ट्रॅक्ट इट फ्रॉम द अदर एलिमेंट्स ऑफ दॅट रो. स्ट्रक्चर काढलेले मी. कॉलम्स अँड रोज. इथे बघा फर्स्ट रोमध्ये स्मॉलेस्ट एलिमेंट आहे तुमचा 30. स्मॉलेस्ट एलिमेंट आहे 30 आपण एवरी एलिमेंट्समधून मायनस करणार. 85 मायनस 30, 55 मायनस 30, 30 मायनस 30 अँड 40 मायनस 30. न्यू पी रोची व्हॅल्यू असणार आहे 55
25, 0 and 10. सेकंड रोमध्ये स्मॉलेस्ट एलिमेंट इज 40. 40 आपण अदर एलिमेंट्समधून सबट्रॅक्ट करणार आहोत. व्हॅल्यू असणार आहे 50, 0, 30 and 5. नेक्स्टमध्ये स्मॉलेस्ट एलिमेंट 50, 70 minus 50, 20. नेक्स्ट 10, 10, 0. Next row smallest element is 35, 40, 40 minus 35, 5, 35 minus 35, 0 and 20. नेक्स्ट स्टेप असणारी आपली रो रिडक्शन नंतर कॉलम रिडक्शन. कॉलम रिडक्शनमध्ये सिलेक्ट द लोवेस्ट एलिमेंट ऑफ ईच कॉलम अँड सबस्ट्रॅक्ट इट फ्रॉम दी अदर एलिमेंट्स ऑफ दॅट. कॉलममध्ये स्मॉलेस्ट एलिमेंट आहे 20. 20 आपण सर्व एलिमेंट्समधून मायनस करणार. 35, नेक्स्ट 30, 0 अँड 20. सेकंड कॉलम स्मॉलेस्ट एलिमेंट 0. 0 सर्वांमधून मायनस केला तर कॉलम सेम असणार आहे 25, 0, 10, 5. नेक्स्ट 0 आहे, कॉलम सेम असणार आहे 0, 30, 10, 0. नेक्स्ट स्मॉलेस्ट एलिमेंट 0, कॉलम सेम असणार आहे 10, 5, 0, 20. नेक्स्ट स्टेप असणार आहे तुमची ड्रॉ लाईन्स मेकिंग द मिनिमम नंबर ऑफ लाईन्स कव्हरिंग ऑल झिरोज. कॉलम रिडक्शनचा जो मॅट्रिसेस आला होता आपण सेम आपण इथे घेणार आहोत ड्रॉ लाईन्समध्ये. ड्रॉ लाईन्समध्ये आपण ज्या कॉलम्स अँड रोमध्ये मॅक्झिमम झिरोज आले ते आपण कवर करणार एकाच लाईनमध्ये. इथे बघा 1, 2, 2 झिरोसाठी आपण इथे 1 लाईन ड्रॉ केली. इथेही एक झिरो आहे, याच्यासाठी आपण एक लाईन ड्रॉ केली. नेक्स्ट इथे 2 झिरो आहे, इथे 1 लाईन ड्रॉ केली आपण. Here number of lines 1, 2, 3 is less than the order of cost matrix. 1, 2, 3, 4. Number of columns and rows किती आहे 4 आहे. Number of lines, not equal to number of columns or rows. लास्ट एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं होतं की नंबर ऑफ लाईन्स इक्वल टू नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स आल्या तर आपण डायरेक्टली जॉब असाइन करत होतो. इथे बघा कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली. 3 लाईन्स आहे अँड रोज अँड कॉलम्स किती आहे 4 आहे. नंबर ऑफ लाईन्स नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स अँड रोज. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे आपली की कॉलम अँड रोज इक्वल टू नंबर ऑफ लाईन्स नाही आली तर आपल्याला काय करायचं आहे डिटरमाइन द स्मॉलेस्ट अनकवर इलेमेंट्स. स्मॉलेस्ट अनकवर इलेमेंट कोणता इथे हे बघा. अनकवर म्हणजे जे लाईनवर नाही आहेत. 35, 30, 10, 5, 20 अँड 20. स्मॉलेस्ट अनकवर इलेमेंट आहे 5. आपण इथे राईट केला 5. सेकंड रूल काय आहे न्यू अनकवर इलेमेंट कसे फाईंड करायचे आपल्याला. अनकवर व्हॅल्यूमधून आपल्याला स्मॉलेस्ट अनकवर व्हॅल्यू मायनस करायची आहे. आता हा स्मॉलेस्ट अनकवर इलेमेंट आणि हे बाकीचे जे अनकवर इलेमेंट आहेत त्याच्यामधून आपण 5 मायनस करणार. 35 मायनस 5, 30 मायनस 5 आपण राईट करू आपण मॅट्रिसेसमध्ये व्हॅल्यू.
फर्स्ट एसाठी असणार आहे 35 मायनस 5 30 मायनस 5 25. नेक्स्ट डी कॉलममध्ये 10 मायनस 5 5 मायनस 5 0 5 अँड 0. नेक्स्ट अनकवर इलेमेंट आहे यस रोमध्ये 20 मायनस 5 15 अँड 20 मायनस 5 15. आता थर्ड रो रूल काय आहे, इंटरसेक्शन व्हॅल्यू इक्वल टू इंटरसेक्शन व्हॅल्यू प्लस स्मॉलेस्ट व्हॅल्यू जी आपण काढली अनकवर इलेमेंटची 5 ते आपण इंटरसेक्शन पॉईंटमध्ये काय करणार, ॲड करणार. इथे इंटरसेक्शन 2 लाईन जिथे क्रॉस झाला आहे तो इंटरसेक्शन पॉईंट. आता इथे बघा हा आर आणि बी इंटरसेक्शन पॉईंट आहे 10. इथे 2 लाईन क्रॉस झाले, हा एक इंटरसेक्शन पॉईंट आहे 10. तिथं आपण 5 ॲड करणार. स्मॉलेस्ट अनकवर व्हॅल्यू आपण 5 होती ती आपण इथे ॲड करणार. आणि बाकीचे जे पॉईंट्स आहे लाईनवर ते सेम काढायचे आहेत. ते 0 सेम असणार आहे, काही चेंज नाही. 25 सेम असणार आहे. 9 10 प्लस 5 15 5 सेम 0 30. इंटरसेक्शन पॉईंट इथे 10 प्लस 5 झाले 15 अँड 0 ॲज इट इज 0 ॲज इट इज. ला न्यू मॅट्रिसेस इथे आलेला आहे. नाउ अगेन लाईन्स आर ड्रॉ इन ऑर्डर टू कवर ऑल झिरोज. परत लाईन ड्रॉ करून आपल्याला जास्तीत जास्त 0 एका लाईनमध्ये कवर होतील अँड मिनिमम नंबर ऑफ लाईन्स काढायचे आहेत आपल्याला. इथे बघा 2 0 1 2 इथे एक लाईन आपण काढली. नेक्स्ट इथे 2 0 आहेत, इथे एक लाईन ड्रॉ केली. नेक्स्ट हा एक 0 आहे, इथे बहुतेक 0 होता, हा 9 0 आहे. इथे 2 0 साठी आपण 1 लाईन ड्रॉ केली. इथे बघा आता नंबर ऑफ लाईन्स किती आल्या 1 2 अँड 3. परत आता कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली. नंबर ऑफ लाईन्स नॉट इक्वल टू नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. नंबर ऑफ लाईन्स नॉट इक्वल टू number of columns or rows. So solution is not optimal. परत वरची स्टेप आपण रिपीट करणार. डिटरमाइन द स्मॉलेस्ट अनकवर इलेमेंट. इथे बघा अनकवर इलेमेंट कोणते आले इथे 30 25 5 15 5 15. स्मॉलेस्ट अनकवर व्हॅल्यू कोणती आली, स्मॉलेस्ट व्हॅल्यू 5 आपण जे अनकवर इलेमेंट्स आहेत त्यामधून मायनस करणार. अँड थर्ड इंटरसेक्शन व्हॅल्यू कशी आपण फाईंड करणार, इंटरसेक्शन पॉईंट्स आहेत तिथे आपण ती स्मॉलेस्ट व्हॅल्यू ॲड करणार. इथे इंटरसेक्शन पॉईंट बघा इथे 30 आहे 15 आहे, तिथं आपण 5 ॲड करणार. बाकीचे जे लाईनवर आहेत ते सेम असणार आहे. तर 30 मायनस 5 25. नेक्स्ट 25 मायनस 5 20. 5 मायनस 5 0. 15 मायनस 5 10. 5 मायनस 5 0. 15 मायनस 5 इथे 10. आणि बाकीचे लाईनवरचे सेम असणारे 25 0 0 15 0. 30मध्ये आपल्याला ॲड करायचा इंटरसेक्शन पॉईंट आहे 35. 15मध्ये ॲड केला 20 0 0 0. अगेन we draw number of lines to cover
ऑल झिरोज. इथे सीसाठी एक लाईन ड्रॉ केली, इथे 2 झिरो आहेत, इथे एक लाईन ड्रॉ केली, इथेही 2 झिरो आहेत, एक लाईन ड्रॉ केली, इथे एक झिरो आहे, हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल कशी लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता. नंबर ऑफ लाईन्स किती झाले इथे 4. नंबर ऑफ लाईन्स इक्वल टू नंबर ऑफ रोज or columns. Hence solution is optimal. Hence solution is optimal. सोल्युशन ऑप्टिमल निघालं तर आपण काय करतो की जॉब असाइन करतो. जॉब असाइनची प्रोसेस बघा. द असाइनमेंट कॅन बी मेड बाय स्कॅनिंग ऑल झिरोज. आपला जो शेवटचा मॅट्रिसेस आलेला होता तो सेम आपण इथे ड्रॉ केलं. इथे आपल्याला जॉब असाइन करायचे. जिथं झिरो आहे ते टास्क आपण त्या पर्सनला आपण अलोकेट करणार. पीसाठी बघा 2 झिरो आहे, यानी पीला आपण सी किंवा डी कोणताही टास्क असाइन करू शकतो. तुम्ही आता पीला डी असाइन केला, नेक्स्ट बघा क्यूसाठी आता डी आपण पीला असाइन केला आहे, तर आपण इथे डी कोणालाच असाइन नाही करणार, क्यू आपण बीला असाइन करू. आरसाठी अपॉर्च्युनिटी आहे ए. डी इथे आपण पीला असाइन केला आहे, हा क्रॉस केला, ए आपण असाइन केला आरसाठी. यस बघा बी अपॉर्च्युनिटी इथे क्रॉस येईल, आपण ते टास्क असाइन केलं आहे क्यूसाठी. यसला बघा सी टास्क अँड इथे आपण सीला क्रॉस करणार कारण की हे वर्क दिलं गेले टास्क. नेक्स्ट ऑप्टिमल सोल्युशन. ऑप्टिमल सोल्युशनमध्ये आपण इथे वन साईडला घेणार आहोत पी क्यू आर एस. टास्क कोणते असाइन केले आपण पीसाठी डी, क्यूसाठी बी, आरसाठी ए अँड एससाठी सी. आणि याचे व्हॅल्यूज कोणते आहे जे प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेले होते. पीसाठी डीची व्हॅल्यू, पीसाठी डीची व्हॅल्यू आहे 85. प्रॉब्लेममध्ये आपण घेतलं होतं पीसाठी व्हॅल्यू आहे 85. क्यूसाठी बीची व्हॅल्यू आहे 40. आरसाठी एची व्हॅल्यू आहे 70. एससाठी सीची व्हॅल्यू आहे 35. 85. पीला कोणता टास्क असाइन केला आहे डी, डीसाठी व्हॅल्यू आहे 40. येस डीसाठी व्हॅल्यू आहे आपली 40. नेक्स्ट क्यूसाठी आहे 40. क्यूसाठी बी 40. सीसाठी आरसाठी असणारे ए व्हॅल्यू 70. एससाठी सी 35. टोटल करा. टोटल असणारे याची 40 + 40 + 70 + 35 185. 185. टोटल कॉस्ट आली तुमची सोल्युशनची 185.
85. आपण बॅलन्स टाईपचे असाइनमेंट प्रॉब्लेम बघितले. अनबॅलन्समध्ये काय होतं बघा. अनबॅलन्स असाइनमेंट प्रॉब्लेममध्ये मी फक्त ट्रिक सांगते, पुढचं तुम्हाला सेम प्रोसिजर बॅलन्स प्रॉब्लेमसारखी तुम्हाला सॉल्व करायचं आहे हा प्रॉब्लेम. अनबॅलन्स असाइनमेंट प्रॉब्लेममध्ये सॉल्व फॉलोविंग असाइनमेंट प्रॉब्लेम. इथे बघा 1 2 3 4 5 कॉलम्स दिले अँड ABCD 4 रोज दिलेले. मग तुम्हाला हा अगोदर स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. जेव्हाही असाइनमेंट प्रॉब्लेम सॉल्व करतो आपल्याला सॉल्व करण्यासाठी तो स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स सेम पाहिजे. इथे बघा 4 रोज आहेत, 1 रो कमी आहे. मग तुम्ही इथे काय करणार की डमी रो ॲड करणार. तुम्ही त्याला म्हणणार डमी आणि याच्यामध्ये तुम्हाला डमीसाठी तुम्ही D1 किंवा डमी असं म्हणू शकता. आणि न्यू रो तुम्हाला ॲड करायचं आहे विथ व्हॅल्यूज तुम्हाला झिरोज टाकायचे. इथे 0 0 0 0 अँड 0. आता बघा किती आले इथे रो 5 आणि कॉलम्सच आले 5. आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, रो रिडक्शन अँड कॉलम रिडक्शन. ही पूर्ण प्रोसिजर आपण बॅलन्स प्रॉब्लेम सॉल्व केला. सेम टाईपचा आता प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे, फक्त इथे डमी आपण रो ॲड केला. अँड जेव्हा कॉलम कमी असतो तेव्हा डमी कॉलम ॲड करतो विथ व्हॅल्यूज झिरोज आणि तो कन्वर्ट करतो आपण स्क्वेअर मॅट्रिसेसमध्ये कन्वर्ट केला तर आपण प्रोसिजर सेम करणार. कॉलम रो रिडक्शन, कॉलम रिडक्शन, ड्रॉ नंबर ऑफ लाईन्स इक्वल नाही आल्या तर आपण काय करतो की अनकवर व्हॅल्यूमधून आपण तो स्मॉलेस्ट एलिमेंट मायनस करतो. इंटरसेक्शन पॉईंटमध्ये आपण स्मॉलेस्ट एलिमेंट ॲड करतो. नेक्स्ट परत नंबर ऑफ लाईन्स ड्रॉ करतो. कंडिशन सॅटिस्फाय झाली तर आपण जॉब असाइन करतो अँड लास्टला ऑप्टिमल सोल्युशन आपण काढतो. हा झाला अनबॅलन्स असाइनमेंट प्रॉब्लेमचा टाईप.